नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. जळगाव जिल्ह्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झालं आहे. राज्यात भाजपाला 10 जागा, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 जागा मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. पण यामध्ये आता सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय ताकदीची आणि त्यांच्या पुढच्या पिढीला संधी मिळणार का याची. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील नगरसेवकांचं गणित हे विधान परिषद निवडणुकीत निर्णायक मानलं जात आहे. उपलब्ध राजकीय आकड्यानुसार जिल्ह्यात भाजपाचे अंदाज 180 ते 220 नगरसेवक असल्याचं बोललं जातं, तर शिवसेना शिंदे गटाचं जवळपास 70 ते 100 नगरसेवक असल्याची चर्चा आहे. जळगाव महानगरपालिकेमध्येही भाजपचे मोठं वर्चस्व दिसून येत आहे. 75 पैकी 46 नगरसेवक भाजपाचे तर 22 नगरसेवक शिवसेनेचे असल्याचे चित्र आहे. आणि आता इथे एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. जळगाव जिल्ह्यातील ही विधान परिषद जागा पारंपरिकरित्या भाजपाची मानली जाते. यापूर्वीही या मतदारसंघातून भाजपाचाच उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे भाजप जागेवर पुन्हा दावा मजबूत करताना दिसत आहे. भाजपाकडे नगरसेवकाची संख्याबळ अधिक असल्यामुळे ही जागा आमचीच अशी भूमिका भाजपातील अनेक नेत्याकडून मांडली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र केवळ आकड्यांचं राजकारण नाही, तर आता सुरू झाली आहे पुढच्या राजकीय वारसांची चर्चा. भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मुलासाठी विधान परिषदेतून संधी मागितल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं नाव चर्चेत असल्याचं राजकीय वर्तुळ बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा वाढणार का, की ही मैत्रीपूर्ण लढत राहणार, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे भडगाव आणि पाचोरा परिसर मिळून जवळपास 35 ते 36 नगरसेवकांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. त्यामुळे स्थानिक आमदारांची ताकद विधान परिषद निवडणुकीत किती महत्वाची ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. जर सरकारची इच्छा बिनविरोध निवडणूक करण्याची असेल तर त्या बदल्यात जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निधी, महामंडळ, विकास कामे किंवा मोठे प्रकल्प आणलं जाणार का? स्थानिक नेते हा दबाव वापरून जिल्ह्याच्या विकासासाठी काही मोठे मिळणार का? हा प्रश्न सामान्य नागरिकात विचारताना दिसत आहे. कारण कार्यकर्त्याचे ही म्हणणं स्पष्ट आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या संधी मिळाली पाहिजे. फक्त घराणेशाहीच्या आधारावर निर्णय झाले तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाहू शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने निर्णय घेताना स्थानिक भावना आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक फक्त विधान परिषदेसाठीच मर्यादित लढत नाही, तर पुढच्या विधानसभा निवडणुकीची रंगत तालीम मांडली जात आहे. कोणत्याही नेत्याकडे किती नगरसेवक आहेत, कोणाचा प्रभाव किती आहे, कोण पक्षात ताकदवान आहे, याची चाचणी या निवडणुकीतून होणार असल्याची राजकीय विश्लेषक सांगत आहेत. आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की भाजप ही पारंपरिक जागा कायम राखणार का, की शिवसेना शिंदे गट स्थानिक ताकदीची जोरावर मोठा राजकीय दावा करणार. स्थानिक नेत्यांचा पक्ष किती महत्व देतो आणि जळगाव जिल्ह्यातील या सगळ्या राजकारणातून नेमकं काय मिळतं. जळगाव जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीभोवतीचे राजकारण आता अधिक तापमान दिसत आहे. स्थानिक ताकद, नगरसेवकांचं गणित आणि नेत्यांच्या मागण्या यामुळे पुढचं काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. पाहूया पक्षश्रेष्ठ अंतिम निर्णय काय घेतात. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.